खाताना सगळे एवढे बिझी झालेले की कॅमेरा चालू आहे याकडे कोणाचं लक्षच नव्हतं. प्रत्येकजण आपला बिर्याणी खायला बिझी होता. चुलीवर केलेली बिर्याणी टेस्टला एक नंबर झालेली आणि सगळ्यांनी मिळून केलेली मस्त टेस्ट. लहानपणीचे मित्रमैत्रिणी सगळे एकत्र आलो होतो यात्रेनिमित्त. यात्रा तर झाली पण आमचा असा प्लॅन ठरला की कशाची तरी पार्टी करायची. कशाची करायची मग आमचं सगळ्यांचं असं ठरलं की बिर्याणी बनवायची. मग काय केली तयारी चालू. बघता बघता प्लॅन सक्सेसफुल पण झाला. मग आम्ही त्यासाठी लागणारं चिकन, तांदूळ, मसाले मार्केटमधून घेऊन आलो. आम्ही त्यासाठी 2 किलो तांदूळ घेतलेला, 1.5 किलो चिकन घेतलेलं, दहीची 2 पॅकेट, बिर्याणी मसाला, गरम मसाला, मिरची पावडर, दही, हळद, मीठ, चिकन स्वच्छ धुवून त्याच्यावरती सगळं घालून घेतलं. सगळं व्यवस्थित मिक्स केलं. त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, तेल, हिरवी मिरची, जे काही आमच्याकडे मसाले होते ते सगळे ॲड केले. वरून थोडं कोथिंबीर, पुदिना पण ॲड केला आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर थोडा कोळसा गरम करून त्याला स्मोक द्यायचं ठरवलं. वरून तळलेला थोडा कांदाही घातला आणि त्याला एक अर्धा तास स्मोक दिला. स्मोक देताना काय केलं, जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं त्याच्यामध्ये एका वाटीत कोळसा ठेवला आणि वरून थोडंसं तेल टाकलं. त्याचा धूर झाला आणि तो झाकून ठेवला. त्याच्यावरती थोडंसं वजन ठेवून त्याला छान स्मोक दिला आणि अर्धा तास झाकून ठेवलं. आता आम्ही बिर्याणी करणार होतो चुलीवरती. त्यासाठी घेतलेला तांदूळ परातीत घेऊन साफ केला आणि तो स्वच्छ धुवून ठेवला. चूल पेटवून तांदूळ शिजवण्यासाठी त्यामध्ये पाणी ॲड केलं. पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले, तेल, मीठ आणि एक लिंबू टाकलं. ते छान उकळून दिलं. थोडी उकळी आल्यानंतर ते जे मसाले होते ते साईडला काढले. म्हणजे काय होतं, बिर्याणी खाताना ते आपल्या दाताखाली येणार नाहीत. त्याच्यामुळे ते साईडला काढून घेतले आणि त्याच्यामध्ये तो तांदूळ शिजवून घेतला. तांदूळ 80% शिजला की आम्ही काढून घेतला. जास्त तांदूळ शिजवला नाही. त्याच पातेल्यामध्ये तेल टाकून कांदा टोमॅटोची प्युरी छान भाजून घेतली. कांदा टोमॅटोची प्युरी भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि जे राहिलेले सुके मसाले होते ते पण घालून घेतलं. सगळ्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे आपण मगाशी चिकनला सगळे मसाले लावून ठेवलेलं तर चिकन त्याच्यामध्ये घालून घेतलं.
थोडा तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना, तूप टाकून त्याला व्यवस्थित झाकणाने कव्हर करून त्याच्यावरती कोळसा ठेवून त्याला दम द्यायला ठेवलं, जेणेकरून बिर्याणी परफेक्टली आपली एकसारखी शिजली जाईल. मोस्टली आमची 20 ते 25 मिनिटानंतर बिर्याणी